अफवांवर विश्वास ठेवू नका. माझ्याकडे विरोधी पक्षनेतेपद सोपवण्याच्या चर्चेत कोणतंही तथ्य नाही. ही पेरलेली बातमी आहे. पण मीच कुणाचे तरी 22 आमदार दुसरीकडे जात असल्याचं ऐकलंय. उद्योग करणारे व्हॉइस कॅप्टन आहेत असा दावा आदित्य ठाकरेंनी केला. उदय सामंत 22 आमदार घेऊन भाजपात सामील होणार या चर्चा होत असतानाच शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाटांनी म्हटलंय की ठाकरे पक्षाचे 13 आमदार माझ्या संपर्कात आहेत. या सगळ्या आमदारांची नावं माझ्याकडे आहेत. वेळ आल्यावरती नाव सांगणार. हे सर्व आमदार उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यपद्धतीला वैतागलेत. ते एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत. ज्या भाजपमध्ये हे 22 आमदार जातील अशा चर्चा होत आहेत, त्याचवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस समोर येत म्हणालेत की आदित्य ठाकरेंच्या म्हणण्यात कोणतंही तथ्य नाही. उद्या कोणी असंही म्हणेल की आदित्य ठाकरेंचे 20 आमदार भाजपच्या गळाला लागलेत. असं उगीच काहीतरी म्हटल्याने काही होत नाही. आम्हाला शिंदेसेनेचे आमदार घेऊन काय करायचंय? ते आमचेच तर आहेत. शिंदेसेना जी आहे ती आमचा मित्रपक्ष आहे. असं जरी फडणवीस म्हटले असले तरीही त्यांच्या धोरणानुसार स्क्रिप्ट जोवर अंमलात येत नाही तोवर बाहेर पुष्टी करायची नाही, हे एकनाथ शिंदेंच्या फुटीपासून लक्षात आलंय. उद्धव ठाकरे गटाचे उर्वरित फक्त 20 आमदार फोडण्यात भाजपला रस नाही, कारण ते न फोडताही आपल्याकडे येतील अशी परिस्थिती सध्या आहे. शिंदेंना सोडून आमदार भाजपकडे कसे जाऊ शकतात याची कारणं अगोदर लक्षात घेऊ. मध्यरात्री एकनाथ शिंदे 29 आमदारांना घेऊन सुरतला तिथनं गुवाहाटीला गेले. त्यानंतर 29 आमदारांमध्ये एक आमदार एकनाथ शिंदेंना जोडला जाऊ लागला. आता हे जोडले गेलेले आमदार देवेंद्र फडणवीसांच्या सूचनेनंतर गेली अशी चर्चाही झाली. याची पुष्टी खुद्द बच्चू कडू यांनीही केली. नंतर जी लोकं गेली ती एकनाथ शिंदेंच्या बंडात नव्हती, केवळ फडणवीसांमुळे गेली असं म्हणत यावर अनेक कारणं समोर आली. त्यानंतर दुसरं कारण म्हणजे असे नेते आहेत जे शिंदेंच्या शिवसेनेपेक्षा भाजप आणि फडणवीस यांच्या जवळचे. तर यामध्ये आता वेगवेगळ्या नेत्यांची वेगवेगळी कारणं आहेत. जसे की रामदास कदम हे एकनाथ शिंदेंना सिनियर आहेत. गजानन कीर्तिकरांच्या पत्नीने ज्युनियर शिंदेंच्या हाताखाली काम करायचं असं शल्य बोलून दाखवलं होतं. उदय सामंत देवेंद्र फडणवीसांच्या गुडबुकमधील महत्त्वाचे नेते. तिसरं कारण म्हणजे मूळचे भाजपवासी, परंतु त्यांना शिंदेसेनेकडून निवडून आणत उभं केलं होतं. त्यामुळे भाजपकडून आदेश येताच ते आपल्या मूळ पक्षात वापस येतील यात शंका नाही. आता उदय सामंतांच्या सोबत कोण कोण असू शकतं त्याविषयी सुद्धा आपण माहिती घेऊया. यात पहिलं नाव येतं ते म्हणजे राजकीय पुनर्वसन करण्यासाठी इच्छुक असलेले रामदास कदम आणि कीर्तिकर यांचं. तानाजी सामंत सुद्धा तसं महत्त्वाचं नाव आहे. पहिल्या कॅबिनेटमध्ये सुपरमंत्री असणाऱ्या तानाजी सामंतांना नंतर मात्र साईडलाईन करण्यात आलेले. ते सुद्धा फडणवीसांचे क्लोज आहेत. त्यामुळे वेळ आली तर शिंदेपेक्षा भाजप योग्य अशी त्यांची भूमिका असू शकते. देवेंद्र फडणवीसांच्या फोननंतर उद्धव ठाकरेंसाठी रडणारे आमदार संतोष बांग यांचा हिंदुत्वाचा पॉइंट ऑफ व्ह्यू पाहता उदय सामंतांच्या जवळ जाण्याचा कल दिसून येतो. निलेश राणे आणि अमोल खताळ ही दोन्ही नावे भाजपची म्हणून अधिक प्रसिद्ध आहेत. मात्र विधानसभेला शिवसेनेचा किल्ला लढवून आमदार झालेले खताळ विखेंचे आमदार म्हणून ओळखले जातात. विखे म्हणतील ती पूर्व दिशाशी त्यांची भूमिका असेल आणि विखे फडणवीस यांचं सख्य पाटा फडणवीसांच्या शब्दापलीकडे विखे नाहीत. यात अजून एक नाव येतं ते म्हणजे मुर्जी पटेल, फक्त तिकिटासाठी शिंदेंच्या शिवसेनेत गेलेले आणि निवडून आलेले आमदार. त्यांच्यासोबत भाजपचे माजी केंद्रीय मंत्री नारायण राणेंचे सुपुत्र निलेश राणे यांच्या बाबतीत सुद्धा हेच लागू होतं. मतदारसंघ शिवसेनेला जातोय म्हणून शिवसेनेत गेलेले आमदार ते काल पण शिंदेंच्या शिवसेनेत नव्हते आणि आज पण नाहीयेत असं म्हणावं लागते. पूजा चव्हाण प्रकरणामध्ये अडकलेले संजय राठोड, विट्स हॉटेल प्रकरणामध्ये अडकलेले संजय शिरसाट, जमीन खरेदी प्रकरणामध्ये अडकलेले शंभूराज देसाई यांना याची संपूर्ण कल्पना आहे की ती जोवर भाजप सोबत आहे तोवरच सेफ, नाहीतर अनसेफ. त्यामुळे शिंदेंच्या बदलत्या भूमिकांमुळे मतदारसंघातील फोपावणारे उद्योगधंद्यांना, शिक्षण संस्थांना, मीडियापुढे आलेल्या कुटाण्यांना साईडलाईन करण्यासाठी भाजपच्या महाशक्तीची गरज आहे आणि त्यामुळे शिंदेंच्या सोबत ते कधीही आपला मोर्चा वळवू शकतात अशा चर्चा होतात. केंद्रातील सत्ता मजबूत करण्यासाठी आणि आपला केंद्रातील रस्ता सुखकर करण्यासाठी फडणवीस खासदारांसोबत आमदारही आपल्या गळाला लावतील हे त्यांच्या महत्त्वाकांक्षी स्वभावामुळे म्हणता येतं. यावर तुम्हाला काय वाटते आणि हे विश्लेषण तुम्हाला पटलं असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा. शिंदेंसोबत गेम होणार आहे, फक्त तो आत्ता होतोय की पुढच्या विधानसभेपर्यंत होतोय हे पाहण्यासारखं असणार आहे. तुम्हाला काय वाटते, हा गेम चालेल की उलटा पडेल? कमेंट जरूर करा. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी गर्जना मराठी या यूट्यूब चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा.